नमस्कार, टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। खरं तर आजचा कंटेंट बनवायचा उद्देशच हा आहे की परवा अकलूज नगर परिषदेसाठी मतदान झालं। अतिशय हाय व्होल्टेज असणारी ही अकलूज नगर परिषदेची निवडणुकीची चर्चा जिल्हाभर आणि राज्यभर ही चालली। खरं तर 3 डिसेंबरला अकलूज नगर परिषदेचा निकाल लागणार होता, परंतु निवडणूक आयोगाच्या काही कारणास्तव तो 21 डिसेंबरला लागणार आहे। परंतु 21 डिसेंबरच्या निकालानंतर माळशिरस तालुक्याचं राजकारण एका वेगळ्या वळणावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचा गट माळशिरस तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्येही मजबूत आहे। दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी ही आपला मजबूत असा पाय रावण्याचा प्रयत्न करत आहे आणि माळशिरस तालुक्यामध्ये सध्या जनसेवा संघटनेचे नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्याने माळशिरससह सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक वेगळा किष्ट निर्माण झालेला आहे। खरं तर अकलूज नगर परिषदेची निवडणूक झाल्यापासून डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचे माळशिरस तालुक्यातील दौरे वाढताना आपल्याला दिसत आहेत। परवा खरं तर के पाटील आणि मोहिते पाटील यांचं समीकरण कधी जुळून आलं नाही, परंतु डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी परवा निमगाव येथे के पाटील जे की भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आणि एकनिष्ठ असलेले सद्यस्थितीत ते नाराज आहेत, परंतु कोणत्या ना कोणत्या राजकीय भूमिका घेण्याच्या ते तयारीत आहेत आणि अशाच काळामध्ये डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांची के पाटील यांच्या निवासस्थानी भेट काल संध्याकाळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या निवासस्थानीही डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी भेट दिलेली आहे। खरं तर अकलूज नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाने जे की माजी आमदार राम सातपुते नेतृत्व करत आहेत, त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कोणत्याही एका कार्यकर्त्याला विश्वासात न घेतल्याने आणि अकलूज नगर परिषदेसाठी एकही न जागा सोडल्याने अकलूज शहराच्या रिपायाने राष्ट्रवादी अजित पवार गटाला बिनशर्त पाठिंबा दिला। ही सल आणि ही नाराजी येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दाखवणार का? आणि येणाऱ्या काळामध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट असेल, भारतीय जनता पार्टी असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचा पक्ष असेल, हे तिन्ही महायुतीत आहेत, परंतु एकूणच माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे सध्याचे नेतृत्व करत असलेले माजी आमदार राम सातपुते यांच्यावर काही म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुक्याचे नेते नाराज आहेत किंवा एकूणच इकडं डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनाही विश्वासात घेतलं नाही जात नसल्याने त्यांच्या बोलण्यातून असं येतंय की माजी आमदार राम सातपुते यांची हेकेखोरी किंवा त्यांचा चालणारा वर चष्मा हे पाहता आगामी पंचायत समिती निवडणुकीमध्ये माजी आमदार राम सातपुते, डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील, रिपाईचे तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांची समीकरण जुळतील का? जर नाही जुळली तर माळशिरस तालुक्याच्या राजकारणामध्ये तिसरा प्रभावी गट म्हणून डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून तालुक्याचं राजकारण बदलेल का, हे आपल्याला बघावं लागणार आहे। खरं तर अजित पवारांचा गट असेल, भारतीय जनता पार्टी असेल आणि आरपी आठवले असेल, हे महायुतीतच आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये यांचे वाद मिटतील का? यांचे वाद वरिष्ठ मिटवण्यात यशस्वी होतील का वेगळे लढतील, हे आगामी काही काळामध्ये आपल्याला बघायचं आहे। तोपर्यंत थांबूया। हा कंटेंट जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या टॉक 18 मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।